राहता येथील साईयोग फाउंडेशनद्वारे आज सकाळी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजेंद्र निकाळे सर, अरुण मोकळ सर, डॉक्टर संजय उबाळे, प्रवीण खंडीझोड सर, गोरखनाथ दंडवते, संजय वाघमारे आदी प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। सुरुवातीला साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले। राजेंद्र निकाळे सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमतेबरोबरच शैक्षणिक, राजकीय तसेच अर्थव्यवस्थेसंदर्भात भरीव कामगिरी केलेली आहे। त्यामुळे त्यांच्या विचारांना एका चौकटीत न बांधता त्यांच्या बहुगामी पैलूंचा आदर्श ठेवणे हेच खरे अभिवादन ठरेल। अरुण मोकळ सर म्हणाले, डॉक्टर बाबासाहेबांनी समाजासाठी, महिलांच्या हितासाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला। आपल्या ज्ञानाच्या जोरावर भारतीय संविधानाची निर्मिती केली, म्हणून त्यांना ज्ञानाची प्रतीक असे म्हटले जाते। प्रवीण खंडीझोड सर यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांच्या आधाराची आजही देशाला गरज आहे, म्हणून महामानवाने पुन्हा अवतरावे या अर्थाचे अभिवादन मनोगतातून व्यक्त केले। तसेच साईयोग फाउंडेशनने पर्यावरण संरक्षण तसेच मतदार जनजागृती रॅलीतून दिलेला वन वोट वन व्हॅल्यू चा संदेश देऊन महामानवाचे कार्य पुढे नेण्यास हातभार लावत असल्याचे नमूद केले। शेवटी साईयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी भरत दवंगे, भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर, दीपक दंडवते, विनोद गाडेकर, अनिल सातव, बबलू फंटागरे, दीपक गाडेकर, विठ्ठल निर्मळ, सीताराम बावके, मोहन तांबे, व्यंकटेश अहिरे, नामदेव गवते, परमेश चव्हाण, दास कुंभकर्ण, रंगनाथ सदाफळ, मनोज पिपाडा, विठ्ठल निर्मळ, भागवत वाघमारे, पांडुरंग गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। त्यांना अभिवादन करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो। वेगवेगळ्या महापुरुषांचा सुद्धा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो। याच्या मागची कारणं फार मोठी आहे। माणूस आयुष्यामध्ये एकदा जन्माला येतो, त्याच्यानंतर त्याला पुनर्जन्म नाही आणि त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये तो काय करून जातो, काय त्याचं आतून कर्तृत्व घडतं, त्या कर्तृत्वातून त्याचा महापरिनिर्वाण हा साजरा केला जातो। त्याच्यानंतर याचं कारण असं आहे की विचार जिवंत राहतात। माणूस जरी गेला त्याचं कार्य जिवंत राहतं आणि हे कार्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जेवढं आहे, जगामध्ये एक जागतिक अर्थतज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे। अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाला 300 वर्ष पूर्ण झाली। त्यावेळी त्यांनी आपल्या 300 वर्षामधला सर्वात हुशार विद्यार्थी निवडला आणि त्या हुशार विद्यार्थ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाने तिथं ते प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर म्हणजे प्रगट झाले म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली गेली, कारण 300 वर्षामध्ये सर्वात हुशार विद्यार्थी होऊन गेले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि म्हणून कोलंबिया विद्यापीठाच्या गेट समोर त्या ठिकाणी नॉलेज ऑफ सिटी म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांचं त्या ठिकाणी पुतळा उभारून त्या पुतळ्याच्या खाली असं बोर्ड लावला की हे ज्ञानाचं प्रतीक आहे। आणि म्हणून जगाच्या पाठीवरती अर्थतज्ञ म्हणून फार मोठी त्यांची ख्याती आहे। मग नुसते ते अर्थतज्ञ नव्हते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता बाबासाहेब आंबेडकरांना एक ठराविक चौकटीमध्ये बंदिस्त केलं गेलेलं आहे, ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे। ही फार मोठी कळकळीची अशी एक विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारीच नव्हते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकारच नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते आणि म्हणून त्यांना विश्वरत्न म्हटलं जातं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक या सर्व घटकांमध्ये काम केलेलं आहे
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, उत्कृष्ट असे संसदपटू होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्यकर्ते होते. डॉक्टर बाबासाहेब विद्वान होते. डॉक्टर बाबासाहेब घटनेचे शिल्पकार होते. असे अनेक विशेषणं बाबासाहेबांना लावायचे तेवढे कमी आहे. आणि म्हणून त्यांची जी ख्याती आहे ती ख्याती फार मोठी आहे. आणि म्हणून हा महापरिनिर्वाण दिन त्यांचा साजरा केला जातो. आता महापरिनिर्वाण दिन हा जो शब्द आहे हा बौद्ध संकल्पनेतील शब्द आहे. म्हणजे मेल्यानंतरही मृत्यूनंतरचे निर्वाण, आणि म्हणून ते महापरिनिर्वाण, आणि तेही मोठ्या प्रमाणात, म्हणून त्याला ते महापरिनिर्वाण हे बिरुद लावले गेलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी 6 डिसेंबर 1956 त्यांचं निधन झालं, आणि निधन झाल्यानंतर त्यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणलं गेलं, आणि मुंबईमध्ये आणल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्याकरता, त्यांचं पार्थिवाचं दर्शन घेण्याकरता जवळजवळ 3 ते 4 मैलाची रांग होती. 3 ते 4 मैलाची रांग होती. त्या रांगेमध्ये जवळजवळ 2 ते 3 लाख लोक उभे होती. त्या 2 ते 3 लाख लोकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. 25 कापड गिरण्या बंद होत्या. त्यावेळी मुंबईमध्ये कापड गिरण्याचं प्रस्ताव होतं. मुंबईमध्ये कापड गिरण्या ह्या म्हणजे गिरण्यांचं शहर म्हणून मुंबईची ख्याती होती. आणि त्या 25 कापड गिरण्या एक हडताळ म्हणून त्या बंद होत्या. असं इतकं मोठं काम बाबासाहेबांचं होतं. हिंदू कॉलनीमध्ये ज्यावेळी त्यांचं पार्थिव आणलं गेलं त्यावेळी त्या ठिकाणी हिंदू कॉलनीमधल्या लोकांची ती 3 ते 4 मैलाची रांग होती. त्या रांगेमध्ये असं लोकांच्या चर्चेतून यायचं की आमच्या या कॉलनीतला ज्ञानियाचा राजा झाला, या कॉलनीतील ज्ञानियाचा राजा गेला आणि आमच्या कॉलनीचं वैभव हे हरपलं, असं लोकांमध्ये त्यावेळी चर्चा होती. त्याच्याही पलीकडे मी तर आता आपण ज्याचा वारसा घेऊन आपण काम करता संत गाडगे बाबा, खरं सांगतो संत गाडगे बाबा मी सगळ्यात जास्त माझ्या अंतकरणात मोठी जागा असेल ती मी गाडगे बाबांना देतो. कारण आता 8वीला मी डॉक्टर गाडगे बाबांचा चित्रपट बघितला होता, आणि त्या चित्रपटामध्ये मी इतकं भारावून गेलो तर ते 8वीला असताना ते विचार माझ्या अंतकरणात होते. आणि तोच वारसा घेऊन आपण चाललेला याचा तर फार मोठा अभिमान. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर बाबासाहेबांवरती फार मोठी निष्ठा गाडगे बाबांची होती. आणि गाडगे बाबांचा मुलगा गोविंद आणि आई वारल्यानंतर गाडगे बाबांना जेवढं दुःख झालं नाही. मुलगा वारल्यानंतर तर गाडगे बाबा म्हणाले होते असे गेले कोट्यानुकोटी काय लढू एकट्यासाठी मुलगा गेल्यानंतर. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर गाडगे बाबा जवळजवळ 14-15 दिवस सारखे रडत होते. आणि रडत होते ते म्हणत होते अरे तुमचा आमचा बाप आता या जगात नाही राहिला, तुम्ही आम्ही पोरके झालो रे, पोरके झालो, असं गाडगे बाबांचं विधान आहे. आणि 14 दिवस रडल्यानंतर 20 डिसेंबर 1956 गाडगे बाबा म्हणजे त्यांचंही महापरिनिर्वाण झालं. म्हणजे एवढं मोठं बाबासाहेबांवरती त्यांची निष्ठा होती. आणि असे हे जगात जे माणसं निर्माण होतात हे फार कमी होतात. आणि हे जे लोक आहे यांनी ते कर्तृत्व केलेलं आहे, त्या कर्तृत्वामध्ये त्यांच्या कर्तृत्वाला तोड नाही. आणि म्हणून हे एवढ्या मोठ्या त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. याच्या मागचा हेतू आहे की त्यांचे विचार हे पुढे गेले पाहिजे, आणि विचाराने ते जिवंत आहे, म्हणून महापरिनिर्वाण दिन आहे. तर अशा या पवित्र दिनी मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक कोटी कोटी वंदन करतो. आणि त्यांना त्यांच्या विचाराचा वारसा असा सतत चालू राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. जय बुद्ध, जय हिंद.